झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव कौता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे नागर पापर पापर देवीवर पापर देवीवर सर्व सुखाचे नागर पापर देवीवर पापर देवीवर पापर देवीवर सर्व सुखाचे नागर पापर देवीवर पापर देवीवर सर्व सुखाचे आगर पापर देवीवर पापर देवीवर पापर देवीवर विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरे राम हरे राम जाळे महाकर में
जाळे महाकर्मे जाळी महाकर्मे जाळी महाकर्मे दावी निज सुख वर्मे दावी निज सुख वर्मे ऐसे कळले आमाये ऐसे कळले आमाये दावी निज सुख वर्मे दावी निज सुख वर्मे करणे आमायिक ऐसे करणे आमायिक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक ऐसे कळले आमायिक ऐसे कळले आमाये झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक ऐसे करणे आमायिक ऐसे करणे आमायिक तपाचे सायास तपाचे सायास तपाचे सायास तपाचे सायास नलगे घ्यावा वनवास नलगे घ्यावा वनवास ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये नलगे घ्यावा वनवास नलगे घ्यावा वनवास ऐसे करणे आमायिक ऐसे करणे आमायिक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक ऐसे कळले आमायिक ऐसे कळले आमायिक तुका म्हणे येले तुका म्हणे येले तुका म्हणे रे तुका म्हणे रे कळी काळ हे ठेंगणे कळी काळ हे ठेंगणे ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये हे ठिकाणे काळ हे ठिकाणे ऐसे करणे आमायिक ऐसे करणे आमायिक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये झालो रामाचे धारक झालो रामाचे धारक ऐसे करे आमायिक ऐसे करे आमायिक तुम्हारी
ठोकर कुमार जय जय ठोकर कुमार ठोकर कुमार ठोकर माऊली महाराज हिवरखेडकर आणि पंढरीनाथ बुवा कदम जड़ी महाकर में जड़ी महाकर में जड़ी महाकर में महाकल में जड़ी महाकल में जड़ी महाकल में जड़ी महाकल जड़ी महाकल में महाकल में जड़ी महाकल में जड़ी महाकल में जाड़ी 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 महाकल में महाकल में दावे नीजा सुखावर में दावे नीजा सुखावर में ऐसे आमा करने एक ऐसे आमा करने एक ऐसे आमा ऐसे आमा एक सुखावर में दावी सुनी सुखवर में दावी सुखवर में ऐसे कळले आम्हा
ऐसे कळले आम्हा एक कळले आम्हा एक कळले आम्हा एक झालो नामाचे धारक नामाचे धारक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक झालो नामाचे धारक जेवण एक ऐसे कळले ऐसे कळले आम्हा एक कळे आम्हा एक झालो नामाचे धारक नामाचे धारक झालो नामाचे धारक नामाचे धारक नामाचे धारक नामाचे धारक नामाचे नामाचे धारक
झालो नामाचे धारक झालो, झालो नामाचे धारक झालो, नामाचे धारक. झालो नामाचे धारक, झालो नामाचे धारक, धारक ऐसे कळले आम्हाये कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले आम्हाये ऐसे कळले जाळे महाकर्मे, जाळे महाकर्मे दावी निज सुख वर्मे, ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. तपाचे सायास, तपाचे सायास न लगे घ्यावा वनवास, ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. तुका म्हणे येणे, तुका म्हणे येणे कळे काळ हे ठेंगणे, ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. श्री चरण संतातिया, श्री चरण संतातिया, श्री चरण संतातिया. चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार. दास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे.
ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्ताचे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल प्रथमतः मृदंगाचे दोन्ही मृदंगाची एक स्वर करा त्याच्यामुळे स्वर बिथरला जातो दोघांचा स्वर एक असू द्या हा कमी आहे तो जास्त आहे कमी झाला कमी आहे कमी आहे. त्याला ओढ बरोबर नसल्यामुळे ताबडतोब नाजूकपणानं खालवर होत ते विठ्ठल 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 जाळे महाकर्मे दावी निज सुखवर मे ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक अनंत कृपा सिंधू भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान दत्तात्रयांच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये अखंड सद्गुरु सेवा संघाच्या वतीने त्याचबरोबरच सहस्र राम भक्त कोटी राम नाम जप कथा आणि कीर्तन महोत्सव याचे मार्गदर्शक परमपूज्य परमवंदनीय मकरंदजी महाराज मला वाटतं नाव नाही पण संयोजक बंडू देव असतील आणि मुख्य यजमान खासदार जाधव साहेब आपणा सर्वांच्या भगवत भक्तांच्या सहवासात आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये भगवत चिंतन करत असताना आपल्या या उत्सवाचा जो मुख्य अशा प्रकारचा विषय आहे त्या विषयाचं सूत्र स्वीकारून अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी नेहमी असतात. मनुष्यच नव्हे कुठल्याही प्राण्यामध्ये 2 गोष्टी असतात. नको ते दूर व्हावं आणि हवं ते मिळावं म्हणजेच पूर्णता. जेव्हा नको ते दूर केलं जातं आणि हवं ते मिळलं जातं पुन्हा कुठल्याही प्रकारची इच्छा उरत नाही. एखाद्या रोग्याला रोग होतो, रोग झाल्यानंतर डॉक्टर तपासतात. तपासल्यानंतर कोणता रोग आहे पहिल्यांदा त्या रोगाला निर्माण करणारे जंतू मारतात. जंतू मेल्यानंतर मग शक्ती वाढण्याकरता औषध देतात. 2 अंग आहेत. त्याला शास्त्रामध्ये अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती असे 2 महत्वाचे शब्द आहेत. जे आपल्याला नको आहे ते दूर गेलं पाहिजे आणि जे हवंय ते मिळालं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेला हवं ते नाही मिळालं, कमीत कमी नको ते दूर करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, भीक वाढू नको कुत्रावर. अर्थात अनिष्ट जे आहे ते आम्हाला नको आहे
जे इष्ट आहे ते आम्हाला नंतर हवंय. म्हणून अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्ट प्राप्ती हे आपल्या वारकऱ्यांचं ध्येय आहे. अनिष्ट निवृत्ती जर झाली नाही तर इष्ट प्राप्ती होऊनही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ आपण जीवदशेला प्राप्त झालो, जे आपल्याला हवंय ते आपल्याला प्राप्त आहे, ज्याला परमात्मा म्हणतात तो आपल्याला प्राप्त आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाम. सर्वांच्या हृदय देशी मे अमुक आहे ऐसी बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. अशी ज्याला आपल्याला हवंय ते आपल्याकडे आहे, पण त्याचा अनुभव येत नाही. त्याचं कारण आहे प्रतिबंध, अडथळा. आणि अडथळ्यामुळे आपल्याला जे आहे आपल्याकडे त्याचा अनुभव येत नाही. थोडी विसंगती सांगतो आपल्याला. जीवाच्या जीवनातली विसंगती फार महत्वाची ही. ज्याचा आपल्याला अनुभव आहे त्याचं अस्तित्व नाही, ज्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव नाही. अत्यंत सोप्या भाषेमध्ये बोलतोय. ज्या पंचमहाभूतात्मक जगाचा तुम्हाला मला अनुभव आहे त्याचं अस्तित्व नाही. न झाला प्रपंच हे परब्रह्म अहं ब्रह्म आकळे. अहं सोहं ब्रह्म आकळे. अहं सोहं ब्रह्म आकळे. आहे परब्रह्म सोहं ब्रह्म आकळे. सोहं ब्रह्म आकळे. प्रपंच आहे परब्रह्म अहं सोहं ब्रह्म आकळे. सोहं ब्रह्म आकळे. नाथ महाराज म्हणतात प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. संतांचा अनुभव आहे, ज्याला अजातवाद म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये. पण त्याला आपण मान्य करतो, व्यवहार होतो. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेल्या वांजेची कैसी जन्म पत्रिका. कहो नाम सप्ताह चालू आहे, आजचा 6वा दिवस आहे. तुम्ही सप्ताहामध्ये एवढी आवड असताना कीर्तन ऐकायला आला नाही का? म्हणजे लग्नाला गेलो होतो. कोणाच्या? हनुमंतरायाचा मुलगा आणि भीष्माचार्याची मुलगी. खरे का होय? शक्य काय? वांजेची आली का कैसी जन्म पत्रिका नभी निळी भूमिका के कल्पोपा. ज्या प्रपंचाचा तुम्हाला मला अनुभव येतो पण त्याचं अस्तित्वच नाही. ज्या प्रपंचाला ज्याचं अधिष्ठान म्हणून अस्तित्व आहे त्या परमात्म्याचा अनुभव नाही. आणि तो जर अनुभव आला तर आपल्या जीवनात कशाची इच्छा राहत नाही. चाह मिटी चिंता मिटी मनुआ बेपरवा जिसको कछु न चाहिए वो शाहनपती शाह. ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आला त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा उरत नाही. हा मानवी जीवनाचा दृष्टिकोन आहे. आणि जीवनाचा दृष्टिकोन समोर ठेवून जगतो त्याचंच नाव आहे माणूस. ज्याच्या जीवनामध्ये दृष्टिकोनच नाही पण जगतोय त्याला माणूस म्हणता येणं अवघड आहे. एक लहान मुलगा होता, असाच मुलासारखा मुलगा होता. विशाल बाळ काय करतो रे? शाळेत जातो. कशा करता? पास होण्याकरता. पास कशा करता व्हायचं? सर्टिफिकेट मिळवण्याकरता. चांगलं उत्तर देत होता तो. सर्टिफिकेट कशा करता मिळवायचंय? म्हणजे नोकरी लागण्याकरता. बरोबर आहे.
नोकरी कशा करता करायची आहे? पैसे मिळवण्याकरता. बरोबर आहे. पैसे कशा करता मिळवायचे? जगण्याकरता. जगायचं कशा करता माहित नाही. बरीच 85 वर्षाची मुलं अशीच जगतात. मी मुलं म्हटलो. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समानते देही बाळकाच्या. अनिष्ट निवृत्ती करणं माणसाच्या जीवनातलं पहिलं कार्य आहे. एखाद्या लहान मुलाला आपण असं विचारलं, बाळ मला 2 कामं करू दे. एक तर तुझ्या तोंडात खडी साखरेचा खडा घालू दे आणि तुझ्या नाकातला केस उपटू दे. काय म्हणेल तो? तोंडात खडी साखर घातली नाही तरी चालेल, पण नाकाचा केस मात्र उपटू नका. इष्ट कदाचित नाही लवकर मिळालं, कमीत कमी आमच्या जीवनातलं अनिष्ट दूर झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि जे माणसानं कधी ज्याची इच्छा केली नाही ते माणसाला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्याला अनिष्ट म्हणतात. त्याच्या निवृत्तीचा मनुष्य प्रयत्न करतो. कोण करत नाही महाराज जगात? प्रत्येक जण आपल्या दुःखाचा नाश करण्याचा प्रयत्न करतो, पण तो प्रयत्न आहे तत्कालिक. तत्कालिक म्हणजे तेवढ्या पुरताच. एखादा रोग झालाय आणि डॉक्टरांच्या औषधाने गेलाय म्हणजे पुन्हा रोग होणारच नाही का? कुठलाच होणार. त्याला शास्त्रामध्ये लयरूप निवृत्ती म्हणतात, तात्पुरती निवृत्ती. आणि ज्या वेळेला परमामृत प्राप्त होईल तेव्हा मात्र आत्यंतिक निवृत्ती. रोगाचे 2 प्रकार आहेत. एक कुपत्यजन्य रोग आणि दुसरा भोगजन्य रोग. कुपत्यजन्य रोग नको ते आणि नको तितकं खाल्लं म्हणजे जो रोग होतो त्याचं नाव आहे कुपत्यजन्य रोग. एका प्रसिद्ध डॉक्टरचं म्हणणं आहे, माणसं जे खातात ते 25% स्वतः करता खातात आणि 75% डॉक्टर करता खातात. याच्यातलं रहस्य ओळखून घ्या. सांगण्याचा मुद्दा असा, एखादा रोग नष्ट झाला म्हणजे कायमचा रोगाच्या बाहेर गेला असं नाही, पुन्हा दुसरा होऊ शकतो. ही तात्पुरती निवृत्ती आहे. पण असं काही मिळालं पाहिजे की पुन्हा आजार जीवनामध्ये न झालाच पाहिजे, अशा प्रकारची शक्ती मिळवणं त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. संत मंडळी पहिल्यांदा आपल्या जीवनातलं जे नको आहे ते घालवण्याकरता काही उपाय सांगतात. त्या उपायाचे प्रकार 2 आहेत. एक बहिरंग साधन, दुसरं अंतरंग साधन. बहिरंग साधन कशाला म्हणतात? जे अंतरंग साधनाचं साधन असतं त्याचं नाव आहे बहिरंग साधन. आणि जे आपल्या साध्याच्या अत्यंत जवळचं असतं त्याचं नाव आहे अंतरंग साधन. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत. बहिरंगाचं बहिरंग आणि बहिरंगातलं अंतरंग. अंतरंगाचं बहिरंग आणि अंतरंगाचं अंतरंग. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये बहिरंगाचं बहिरंग साधन आहे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा रे, हार मिरविते गळा रे, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, नाचते आनंद कल्लोळी पवित्र ठाणे नामावळी, नाचते आनंद कल्लोळी पवित्र ठाणे नामावळी, नाचते आनंद कल्लोळी पवित्र. गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा,
हार मिळविते गळा रे, हे बहिरंगातलं बहिरंग साधन आहे. पण करू नये असं नाही. बहिरंग हे अंतरंगाचं साधन आहे. एखाद्या माणसाचा बंगला आहे आणि बाहेर गेट लावलंय, त्याला आत जायचंय. गेट उघडल्याशिवाय आत जाता येणार नाही. घरात रिघावे दाराची सोयी, भिंती सवे डोई फोडू नये. काही मंडळी म्हणतात आम्ही वारकरीच आहोत पण फक्त गळ्यात माळ नाही का? माळ घातल्यानंतर सोंग दाखवल्यासारखं होतं म्हणून माळ घालत नाही. चुकीची गोष्ट आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं बहिरंग पहिल्यांदा स्वीकारावं लागतच असतं. बहिरंग फक्त बहिरंगा करता नसून बहिरंग अंतरंगा करता वापरावं. एक छोटासा दृष्टांत सांगून पुढे जाईल. एका राजाच्या राजवाड्यामध्ये एक चोर घुसला. चोराचे काही प्रकार आहेत म्हणतात. बोरटे चोर, साव चोर, अट्टल चोर, अति अट्टल चोर. बोरटे चोर कीर्तनाला आलेल्या लोकांच्या चपला लांबवणारे बोरटे, गोड बोलून खिसा कापणारे साव चोर, दरोडा टाकणारे अट्टल चोर आणि सायबर चोरी करणारे. आता अलीकडे सायबर चोरी निघाली आहे. तुमचा नंबर माहीत करून घेतात एटीएमचा आणि बरोबर त्याच्यावरचे पैसे पळवतात. अति अट्टल चोर. एक अट्टल चोर होता. रात्रीची वेळ, राजा राणी ज्या अंतःपुरामध्ये विश्रांती घेत होते तिथे तो घुसला. मला वाटतं अंतःपूर हा शब्द पुढच्या पिढीला कळतो की नाही कोणास ठाऊक. बाळा कळाला का रे अंतःपूर म्हणजे काय? नाही. बेडरूम. हातच्या काकणाला असा कशाला मिळत. बेडरूम मराठीत आणि अंतःपूर इंग्रजीत ना. तुझा दोष नाही रे बाळा, हा आमचा दोष आहे. आम्ही आमचा संभावितपणा मिरवण्याकरता बोलत असताना इंग्रजी शब्द मिसळून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, काही काळ असा भयानक येईल मराठी भाषिकांनाच मराठी कळणार नाही. माझा मराठाच बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके, ज्ञानोबा म्हणतात. त्याच मराठी भाषेची आपण धिंड काढू लागलो. थोडं माफी मागून बोलेल. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 71 वर्ष होत आहेत, अजून आपली इंग्रजी भाषेची गुलामी संपली नाही. थोडा शब्द कडक वापरला, नाही संपली. का बरं? बँकेमध्ये व्यवहार मराठीत होतो ना की इंग्रजीत आहेत मोहित साहेब? बँकेतले व्यवहार इंग्रजीत, कोर्टातले, रजिस्ट्री ऑफिस मधले, मोबाईल मधले का आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये नसावेत? कोणी म्हणलं हा बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. इंग्रजीच्या विरोधात नाही. मी शाळेत होतो तो पण इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता, दुसरा नंबर माहित नव्हता. पण पुढचं वाक्य ऐका. प्रसंगवशात इतर भाषेचा आदर करा, पण आपल्या भाषेशी अनन्य राहा, तर भाषा जगेल, नाही तर भाषा जगणार नाही. एका अंतःपूर शब्दातून बाहेर पडलो. तेव्हा अंतःपुरामध्ये राजा राणी विश्रांती घेण्याकरता आले होते. अगोदर चोर त्या अंतःपुरामध्ये एका कोपऱ्यात अंधारात दडून बसला होता. राणीचं बोलणं चाललं. एकुलती एक मुलगी होती, लग्नाला आलेली होती. मुलगा नव्हता, दुसरी मुलगी नव्हती. राणीने आपल्या राजाला विचारलं, सरकार आपली अक्का लग्नाला आली आहे, तुमच्या डोक्यात कोणाला द्यावी असा विचार आहे? राजाने सांगितलं, मी वैराग्यवान साधूला मुलगी देणार आहे. मुलगी देत असताना कमीत कमी मुलाचे सदाचार पाहून द्यावी. श्रीमंती पाहून दिल्यानंतर काही कालानंतर जर मुलगा व्यसनी झाला तर पश्चाताप करण्याची पाळी येते. मी वैराग्यवान साधूलाच आपली अक्का देणार आहे. चोराने ते ऐकलं, मनात विचार करू लागला, चोरी करून किती किती करणार आहे अशी, 1,00,000-2 लाखाची. पण आपण जर साधू झालो तर आपल्याला अक्का मिळेल, नवे नवे राज्य मिळेल. चोरी न करताना गुपचूप निघून गेला. बरोबर सकाळी पानवठ्याजवळ ठसठशीत गंध लावला, टप्पोऱ्या माळ्याच्या माळा घातल्या, मण्याच्या माळा घातल्या, मांडी घातली, नाकाकडे दृष्टी टाकली
आणि पाणवट्याच्या जवळ बसला. पाणवट्यावर पाणी भरणाऱ्या माता भगिनीने पाहिल्यानंतर बिनतारी संदेश वाहक यंत्र, तुला सांगते तुला सांगते तुला सांगते, पाहता पाहता राजाच्या पर्यंत बातमी पोहोचली की आज आपल्या राजधानीत पाणवट्याजवळ एक मोठा साधू आलाय. राजा मनात आनंदित झाला. धन्य आनंदाची सापडली वेळ. काय भाग्य आहे. रात्रीच विषय झाला आणि साधू आपल्या राजधानीला आले. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी जा बरं, ते साधू खरे साधू आहेत का भोंदू साधू तपासून या. अलीकडे भोंदू साधूची याद्या तयार चालल्यात. खरा साधू आहे का भोंदू साधू बघून या. प्रधानजीने एक मोठं ताट घेतलं, मोहरा ताट भरून घेतल्या. जिथे तो बसला होता तिथे जाऊन पुढे ताट ठेवलं सोन्याच्या मोहराचं. नमस्कार केला आणि विनंती केली, महाराज आपल्या सेवेकरता मी अल्पसेवा तुम्हाला समर्पण करते, आपण याचा स्वीकार करा. तो मनात विचार करू लागला, मोहरा जर घेतल्या तर अक्काही मिळणार नाही, राज्यही मिळणार नाही. पटकन लात मारली त्याच्यावर. हम तो छीते नाही, उठाव यहां से. प्रधानाला वाटलं, अरे बापरे, फक्कड साधू आहे. राजाला जाऊन सांगितलं, राजे सरकार काय फक्कड महात्मा आहे. अहो एवढं मोठं सोन्याचं भरलेलं ताट पण त्याने पाहिलं सुद्धा नाही, लात मारली त्याने. राजाला वाटलं फार चांगलं झालं गोष्ट. राणी, राजा, अक्का, लवाजमा घेऊन त्या साधू जवळ गेला, नमस्कार केला. महाराज माझी इच्छा आमच्या राजवाड्याला आपले पाय लागावेत. तो मनात म्हणत होता की रात्रीच लागलेले आहेत आणि आता लागतील तर पुन्हा बाहेर पडणार नाहीत. विनंती करू लागला. माणसाच्या मनामध्ये विचारचक्र असतं. माणसाच्या मनाला दोन मन आहेत, एक आतलं मन, दुसरं बाहेरचं मन. आतलं मन आत्मस्वरूपाला सदाचाराला धरून चिटकून असतं. उदाहरणार्थ विचारतो, या बाळाला विचारतो, बाळा आपल्याला सत्य पाहिजे का असत्य? सत्य. ज्ञान पाहिजे का अज्ञान? ज्ञान. आनंद पाहिजे का दुःख? याने काय अभ्यास केला काय धर्मसिंधूचा? हे स्वाभाविक अशा प्रकारची वृत्ती आपली. चोराला सुद्धा चोरी करायला जात असताना त्याचं आतलं मन सांगतं पाप कर्म करायला निघालास तू, पण बाहेरचं म्हणतं अरे काय बिघडले चल. जेव्हा बाहेरच्या मनाचा विषय होतो तेव्हा आतलं मन थांबतं. तसं त्या चोराच्या मनात आतला आणि बाहेरच्या मनाचा संघर्ष सुरू झाला आणि आतलं मन म्हणू लागलं, भल्या माणसा अरे वैराग्याचा आवा आणला. राजा, राणी, अक्का, राज्य मागं लागलं आणि खरंच जर वैराग्य धारण केलं तर परमात्मा मागे का लागणार नाही? पटकन निघून गेला. मी का सांगितलं? बहिरंगातून सुद्धा मनुष्य अंतरंगामध्ये प्रवेश करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. बहिरंगातला अंतरंग साधन आहे. बहिरंगातलं बहिरंग सांगितलं, बहिरंगातलं अंतरंग साधन. अभंगामध्ये होऊन गेला आपलं उत्तरार्ध. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळात हार मिरविती गळा रे. आता पुढचं बहिरंगातलं अंतरंग. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वरुषाव अनुपम्य सुख सोहळा रे. हे बहिरंगातलं अंतरंग आहे. आता अंतरंगातलं बहिरंग. काही माणसं साधना करतात. साधना करता करता पुण्याच्या शक्तीद्वारे त्यांना सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर एखाद्या माणसाने आपल्या प्रपंचातली गरज जर सांगितली आणि त्याने शब्द जर दिला ते खरं होत. दिलेचा लेवाच्या क्षय मागेल्या तपाचा, क्षय मागेल्या तपाचा, क्षय मागेल्या तपाचा, क्षय मागेल्या तपाचा. जय मागीना तपाता, जय मागीना तपाता, चाले वाचा आपण
तपश्चर्या केली आहे आणि प्रापंचिक वस्तू करता एखाद्याला आपण शब्द दिला तर आपल्या तपाचा नाश होत असतो. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संसारिक वस्तू करता आशीर्वाद देण्याची पद्धत नाही. माझ्या मुखावाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा फुकाचा विभाग पतन दुःखासी दोहे मुळे त्यासी तेची साधे. बराचसा विषय 10 वाजून गेले. येता येता आम्हाला थोडा उशीर झाला. आमचं पंढरपूरचं काम एक होतं. येता येता रेल्वे क्रॉसिंग लागली. त्याच्या पुढे आल्यानंतर एक मोटरसायकलचा अपघात झाला होता. बिचारे अंधारामध्ये कुडकुडत होते. हात वर केल्यानंतर त्यांना सहकार्य करण्याकरता थोडं थांबावं लागलं म्हणून उशीर झाला. मी देवाला विचारलं उशीर झाला. ते म्हटले झाला तरी चालेल. तेव्हा लांबट न बोलताना थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतोय. अंतरंगातलं बहिरंग पण सांगितलं. आता अंतरंगातलं अंतरंग ज्याच्यातून माणसाच्या जीवनाची अनिष्टाचे कायमची निवृत्ती होते असं अंतरंगातलं अंतरंग साधन कोणतं आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जाळे महाकल में, जाळे महाकल में, जाळी महाकल में, जाळे महाकल में, जाळे महाकल में, जाळे महाकल में, जाळे महाकल में, जाळी महाकल में, जाळी महाकल में, दानी सुखा निज सुख वर में वर में दावी सुखवर में ऐसे कल आम्हा ये कल, ऐसे कल आम्हा ये कल, दाविनी सुखवर में ऐसे कल आम्हा ये कल, ऐसे कल जाळे महाकर्मे दावे निज सुख वरमे. जीवाकडनं जे कर्म घडतात आणि जे अनिष्ट मोठी मोठी कर्म घडतात त्या सर्व कर्माचा नाश करण्याची शक्ती भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. कोणी म्हणेल महाकर्म करण्यापेक्षा कर्मच करू नये ना. प्रक्षालना दीपंकस्य दूर आदस्पर्शनम वरम. संस्कृत मध्ये एक वाक्य आहे, चिखलात हात घालायचा आणि पुन्हा धुवायचा, त्याच्यापेक्षा हातच घालू नका ना. त्याचं उत्तर हे मानवी प्रकृती कर्म केल्याशिवाय राहत नाही. हा लोक कर्मे बांधला. आपण कोणतं ना कोणतं तरी कर्म करू. अनिच्छा कर्म, स्वेच्छा कर्म, परेच्छा कर्म, बरेच प्रकार आहेत त्याचे. अनिच्छा कर्म, इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं काही कर्म होतात. उदाहरणार्थ आपण एवढा मोठा समाज चिंतन सेवा ऐकण्याकरता आपण आलात. कोणी मोटारसायकलनं आला असाल, कोणी 4 चाकीने आला असाल, कोणी पायाने आला असाल. येता येता आपल्या वाहनाच्या खाली काही जंतू निश्चित मेलेले आलो पुण्यकर्म करण्याकरता आणि येता येता हत्या घडली. हे काय आहे? पाप आहे. त्याला अज्ञात पातक म्हणतात. इतकं अज्ञात पातक सूक्ष्म आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात, एखादा मनुष्य बोलायला लागला, तो बोलत असताना प वर्गातले 5 अक्षर आहेत, ज्याला ओष्ठ्य म्हणतात. ज्याचा उच्चार करत असताना ओठाशिवाय होत नाही. प, फ, ब, भ, म, हे 5 वर्ण कसे आहेत? ओष्ठ्य आहेत. आणि बोलत असताना ओष्ठ्य वर्ण उच्चारण करू लागलो की 2 ओठाच्या मध्ये सूक्ष्म असणारे जंतू तेही मरतात. किती जास्त सूक्ष्म पहा. हे अज्ञात कर्म आहे. अनिच्छा कर्म, इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी घडतात. एक मोठा सावकार दुपारची वेळ जेवण झालं होतं आणि गच्चीमध्ये शतपावली करत होता. म्हणजे कमीत कमी 100 पावलं तरी जेवण झाल्यावर चालावं असा नियम आरोग्यशास्त्राचा. खालून एक भिकारी, ज्याचा एक डोळा चांगला होता पण एक
खराब झालेला होता, दिसत नव्हतं. असा खालून ओरडत होता, देव गरीबाला काहीतरी द्या, काही खायला नाही. त्या गच्चीत फिरणाऱ्या श्रीमंत सावकाराला दया आली आणि त्या काळात चांदीचे मोठे रोकडे रुपये होते. हात घातला, ए आंधळ्या इकडे ये, हा घे रुपया, वरून फेकला आणि नेमका त्याचा डोळा जिवंत होता, त्या बुबळामध्ये उभा, घुसला, डोळा फुटला. कोणतं कर्म आहे? अनिच्छा कर्म. त्याचा डोळा फोडायचा होता का त्याला मदत करायची होती? अनिच्छा कर्म, परेच्छा कर्म, दुसऱ्याने सांगितलं म्हणून करणं. कृतकर्म, कारित कर्म, अनुमोदित कर्म, फार मोठा विषय येतो. कृतकर्म स्वतः पाप करणं, कारित कर्म दुसऱ्याकडनं पाप करून घेणं, आणि तिसरं पाप आहे अनुमोदित. एखाद्याने जर पाप केलं तर त्याला फार चांगलं केलं म्हणणं, हे अनुमोदित पाप आहे. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघासी पतन सारखे, दोघांचे पतन सारिके, दोघासी पतन सारखे. दिले अनुमोदन, दोघांचे पतन सारिके, दोघांचे पतन सारिके, दोघांचे पतन सारिके. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांचे पतन सारिकेचे. पाप कर्म करणाऱ्याला जेवढं पाप आहे तितकं अनुमोदन देणाऱ्याला पाप आहे. कर्मशास्त्र खूप सूक्ष्म. एक छोटासा प्रसंग सांगून पुढे जातो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सजन महाराज म्हणून एक नाव आहे. सजन कसाया विकू लागे मांस. सजन महाराज जगन्नाथ भगवंताच्या दर्शनाला निघाले होते. जाता जाता पावसाळ्याचे दिवस, आकाशामध्ये ढग जमा झाले होते. नक्की पाऊस पडणार, गावातलं मंदिर शोधेपर्यंत आपण भिजणार. एक दार उघडं होतं, आत गेले. घर मालक खूप पुढे दिसला. विनंती केली, बाबा तुमच्या घरात कुठेतरी कोपऱ्यात मला झोपायला जागा देता का? ढग जमा झाले, पाऊस नक्की पडणार आहे. तो घर मालक आहे, आपल्या भावनिक होता. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मुख्यतः 4 प्रेरणा आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. अतिथी कशाला म्हणतात? अचानक आपल्या घरी येणारा त्याला काय म्हणतात? अतिथी. सध्या अतिथी धर्म जवळजवळ लोपच चाललाय. हॉटेल आणि धाब्याचं जग आहे, त्याच्यामुळे अतिथी धर्म संपत चाललाय. पूर्वीच्या काळात स्वयंपाक तयार झाल्यानंतर घर मालकाने रस्त्याच्या दाराजवळ उभं राहायचं. गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागेल तेवढं उभं राहायचं आणि अपरिचित मनुष्य आला की त्याला घरात बोलायचं, जीव घालायचं आणि वाट लावायचं. तो शोनी प्रसाद घेईजे अतिथीचा, ज्ञानोबरा म्हणतात. तेव्हा त्यांनी जागा दिली. जेवण वगैरे झाली होती. सजन कसाई महाराज झोपी गेले होते आणि त्या घरची घर मालकीन. सजन कसाई महाराज हे देहाने सुंदर होते, भक्तीचं तेज होतं आणि त्या घर मालकिनीच्या अंतःकरणातली पाप वासना त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झाली. पती झोपलेला होता आणि सजन महाराजांना जाऊन आपल्या अंतःकरणातली काम वासना प्रगट केली. सजन महाराजांनी हात जोडले, आई साहेब पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाई तिचे. असं दुष्ट मला काही बोलू नका. त्या घर मालकिनीला वाटलं की माझ्या पतीची भीती म्हणून हे माझ्या इच्छा पूर्ण करत नाहीत. काही विचार केला नाही. वरवंटा होता, उचलला आणि झोपलेल्या पतीच्या डोक्यात घातला. जाग्यावर पती गेला. आता प्रतिबंध गेला. सजन कसाई महाराजांच्या अंगाला रोमांच फुटले. कुठल्या जन्माचं पाप आहे, मी घरी आलो. आपली इच्छा पूर्ण करत नाही म्हणून त्या घर मालकीने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, धावा धावा, कोणीतरी मूर्ख माणूस आमच्या घरामध्ये झोपला आणि माझ्यावर वाईट वासना ठेवून माझ्या पतीचा काटा काढला. जमलेली माणसं काय फुलाची माळ घालत असतील का हो महाराज? खूप शिक्षा झाली. शेवटी केस कोर्टात गेली आणि कोर्टाने निकाल दिला, ज्या हाताने माणूस मारला ना यांचे दोन्ही हात तोडून टाका. सजन महाराजांचे दोन्ही हात तोडले, पण जगन्नाथपुरीची वाट मात्र सोडली नाही. हाचे नियम आता
न फिरे माघारी वैसले शेजारी गोविंदाच्या. चालत चालत जगन्नाथपुरीपर्यंत पोचले. मनात विचार करतात, ज्याच्या करता मी आलो, काय मी त्याच्या दरबारातलं पाप केलं होतं. आता मंदिरात जाऊन दर्शन करण्यापेक्षा कुठेतरी बागेत बसू. इतक्या दूर अंतर कापून मी आलो, मग त्याला थोडी तरी गरज पाहिजे, त्याने माझ्यापर्यंत का येऊ नये, असा मनामध्ये भाव धारण करून एका बागेमध्ये बसले. प्रत्यक्षात जगन्नाथ भगवान प्रगट झाले. पुढे प्रगट झाल्यानंतर म्हणतात, महाराज मी जगन्नाथ प्रभू तुमच्या पुढे प्रगट झालोय. सजन महाराजांनी पाठ फिरवली. पुन्हा जगन्नाथ महाराज पुढे गेले, पुन्हा पाठ फिरवली. एखाद्याचा भाव वाढला म्हणजे किती वाढेल काही सांगता येत नाही. प्रत्यक्षात भगवान परमात्मा समोर येतात आणि पाठ दाखवतात. अहो का पाठ दाखवता? मी आलो ना तुम्हाला दर्शन देण्याकरता. देवा एकच प्रश्न आहे, धुंद झाला तुझा दरबार, काय पाप केलं होतं म्हणून माझे हात तुटले? भगवंताने सांगितलं, सज्जन महाराज माझ्या दरबारामध्ये अन्याय नाही. त्याचं उत्तर असं आहे, हा जो पती होता तो मागच्या जन्मामध्ये कसाई होता. त्याची पत्नी होती, ती मागच्या जन्मामध्ये गाय होती. तो कसाई गाईला मारत असताना गाईने झटका मारला, पळत चालली आणि एका बोळामध्ये पळत असताना तो मागून आडवा आडवा म्हणत होता. तुम्ही पुढून येत होते आणि तुम्ही हात आडवे केले, गाय पकडली गेली, गाय मारली गेली आणि मग ते फळ तुम्हाला आता या जन्मात मिळालं. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा मुद्दा, आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. दिहा एका कर्म भोगावं लागतं, पण त्या कर्माचा भोग चुकवण्याकरता काय करावं तुकोबाराय सांगतात. जाळे महाकर्मे, केवढी मोठी कर्म असू द्या, त्या सर्व कर्माचा नाश होतो. आणि दावी निज सुख वर्मे, आत्मसुखाचा रस्ता हे दाखवतय. तो या दाखवेल वाटा, जया पाहिजे त्या निटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा, वाट दावी करी धरोनिया. भगवान परमात्मा नामधारकाला रस्ता दाखवतात. पुष्ट दृष्टांत असं परमात्मा रस्ता दाखवतात आणि भगवत भक्ताची कर्म नष्ट होतात. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवसी झाला पाही भरोनिया अंतर्बाही. नामधारकाला कर्म हे बाधा करत नाही, असं आम्हाला कळाल्यामुळे आम्ही नामाचे धारक झालो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे कळले आम्हाएक, झालो नामाचे धारक. असं आम्हाला एक कळालं आणि म्हणून नामधारक झालो. आम्हाला कळालं याचा अर्थ असा, महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला काय कळतं हे आपल्याला कळावं. पुन्हा सांगतो, आपल्याला काय कळतंय हे आपल्याला कळावं आणि आपल्याला काय कळत नाही हेही आपल्याला कळावं. काही माणसं अशी असतात, आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. अत्यंत अज्ञानाची घन अवस्था असते. काय कळतंय हेही कळावं आणि काय कळत नाही हेही कळावं.
काय कळत नाही हे जर कळालं तर हे कळण्याची पहिली पायरी आहे. आपल्याला अज्ञानाचं ज्ञान व्हावं. श्रीमद भगवत गीतामृत बाहेर भगवंताच्या मुखातून बाहेर पडलं आणि केव्हा पडलं? भक्तराज अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये भगवंताला शिकवत होते, देवा अरे कसं युद्ध करू? मी जर युद्ध केलं तर माझे हे गोत्रज, हे माझे गुरुजन यांचा मी नाश करीन, आणि यांचा नाश केल्यानंतर यांचे जे पितर आहेत ते खाली येतील, नरकाला जातील. पतंत पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. केवढा मोठा घात होईल देवा, नको नको नको, आता मी युद्ध करणार नाही. उडी घातरी खाला रथोन या. अर्जुनाने रथातूनच खाली उडी टाकली. भगवान परमात्मा काही बोलत नव्हते. शहाणी माणसं प्रसंग आल्याशिवाय बोलत नसतात, कारण प्रसंग येत नाही तोपर्यंत बोलणं हे व्यर्थ असतं. कोकिळेने कावळ्याच्या सभेमध्ये आपला आवाज काढू नये, कारण कावळ्यांना कोकिळेच्या आवाजाची गोडी नसते. जर कोकिळा कावळ्याच्या सभेमध्ये जर आवाज काढू लागली तर कावळ्यांना वाटतं आमचा आवाज किती चांगला, हिचा आवाज किती बेडबर, टोचा मारतात. शहाण्या माणसाने प्रसंग पडल्याशिवाय आपलं तोंड उघडू नये. भगवान शांत होते. दुसऱ्या अध्यायातले काही श्लोक झाले आणि मग मात्र भक्तश्रेष्ठ अर्जुनांच्या लक्षात आपलं अज्ञानाचं ज्ञान झालं. मी एवढं बोलतोय, धर्मशास्त्र सांगतोय, पण भगवान काहीच बोलत नाहीत, याचा अर्थ माझंच कुठेतरी चुकतं की काय? आणि मग मात्र भक्तश्रेष्ठ अर्जुन म्हणतात, शिष्यस्ते हम शादिमान त्वाम प्रपन्नम. हे भगवान मला काही कळेना, मी तुमचा शिष्य आहे, मला तुम्ही उपदेश करा. आणि मग भगवंतानी तोंड उघडलं. का बोललो? आपल्याला काय कळत नाही हे कळावं आणि आपल्याला काय कळतं हेही कळावं. काही वेळेला दुसऱ्याच्या ज्ञानानं माणसं ज्ञानी होतात. माझं वाक्य पुन्हा ऐका, दुसऱ्याच्या ज्ञानानं माणसं काही ज्ञानी होतात, पण दुसऱ्याच्या ज्ञानानं ज्ञानी झालेली माणसं कधीतरी अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आम्ही एक गंमत सांगत असतो. एक शिक्षणाधिकारी शाळा तपासण्याकरता एका वर्गामध्ये गेले. वर्ग शिक्षकाने खुर्ची सोडली स्वतःची, पुढे टेबल होता, त्या टेबलच्या पुढे येऊन उभे राहिले. साहेबांना नमस्कार केला. साहेब, काय मुलाला विचारायचं असेल तर विचारा. शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारलं, मुलांना प्रश्न विचारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे विचारा. प्रश्न विचारल्यानंतर कोणीच मुलगा सांगेना. गुरुजींना वाईट वाटायला लागलं, कारण शिष्य चुकला तर अपराध कोणाचा? गुरुचा. शिष्यापराधे सर्वत्र स्वामीनो दंड मिष्यते. सून काम करताना जर चुकली तर सासू म्हणते, तुझ्या आईनं असं शिकवलं का? बेइज्जत कोणाची झाली? आईची. तसं विद्यार्थी जर चुकला तर बेइज्जत कोणाची? गुरुची. गुरुजींना वाईट वाटायला लागलं आणि गुरुजी थोडे हुशार होते. वरच्या खिशामध्ये किल्ल्यांचा घोस होता. मागे न दिसेल अशा पद्धतीनं बोट घालून पुढे काढला आणि पुढे धरला. एका चाणाक्ष विद्यार्थ्याने वर हात केला आणि सांगितलं, गुरुजी मी सांगतो उत्तर, मी सांग. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. किल्ल्या पाहून किल्ल्यात झाला. शिक्षणाधिकाऱ्यांनी एवढं गप्प बसावं की, म्हणजे आता दुसरा प्रश्न विचारा त्याला, कोणत्या किल्ल्यात झाला? आता कॉपी करता येईल? त्यांनी पटकन सांगितलं, गुरुजींच्या खिशातल्या किल्ल्यात. दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणारा अडचणीत येत असतो. म्हणून दुसऱ्याच्या ज्ञानाने ज्ञानी होऊ नये. आपल्याला काय कळालं हे आपल्याला कळावं. महाराज म्हणतात, ऐशे कळले आम्हा एक. आम्हाला कळालं. आम्ही कोण? आम्हा एक जगात वर्ग आहे महाराज. वैष्णवांची, त्याला दुसरं पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे, वारकऱ्यांची एक संघटना आहे. ती वैचारिक भावनिक संघटना आहे. ही संघटना कधीही तुटत नाही. आम्ही नामाचे सर्व भावे विठ्ठलाची आम्ही नामाचे धारक देव प्रकार सर्व
प्रमाण आधी नामाचे धारक आधी नामाचे धारक देवो प्रकार अनेक देवो प्रकार अनेक आधी नामाचे धारक वेद प्रकार अनेक सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण अधिनामाचे धारक देव प्रकारिक सर्व भावेक विठ्ठलाची प्रमाण आम्ही नामाचे धारक. हे आम्ही कोण? ही संघटना आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायातली संघटना फार मोठ्या पद्धतीनं बांधली. 700 वर्षापूर्वी ही संघटना त्याच्याही पूर्वी होती, पण तिला विशेष रूप ज्ञानोबारांनी दिलं. मिळविले मांदी वैष्णवांची दयाने घातली मुक्तीची गवाही दयाने घातली मुक्तीची गवाही मिळविली मानवी वैष्णवांची मिळविली मानवी वैष्णवांची मिळविली मानवी वैष्णवांची दयाने घातली मुक्तीची गवाही मिळविली मानवी वैष्णवांची मिळविली दयाने घातली मुक्तीची गवाही मिळविली मानवी वैष्णवांची मिळविली मानवी वैष्णवांची. एक आश्चर्यकारक संघटना आहे महाराज. भूतकाळ वर्तमान काळ बनते ते नारद पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत आहे. नारद पंच दृष्टांत आहे. एक पारधी पक्षी पकडण्याकरता गेला. एक झाड पाहिलं आणि झाडाच्या जवळ त्याने आपलं असं जाळं छोट्या छोट्या खुंट्या टोकून असं लावलं. जाळ्यामध्ये खाण्याचे पदार्थ टाकले आणि झाडाच्या आडून उभं राहिला. योगावरे 150 पक्ष्यांचा थवा. त्याने ते पाहिल्यानंतर खाली उतरला आणि जाळ्यातलं अन्न ते खाण्याचे पदार्थ खाऊ लागले. खाणं संपल्यानंतर जेव्हा पक्षी उडणार, सर्वांचे पाय त्या जाळ्यात अडकले. आता काय करणार? लक्षात आलं की आपलं मरण समोर आहे. पाय अडकले, आपण जाळ्यात अडकलो. त्या पक्षामध्ये एक म्हातारा पक्षी होता. सांगितले, बघा संकट काळामध्ये मी रस्ता काढून दाखवतो. एक काम करायचं, मी 1 2 3 म्हटलं, 3 म्हटलं की सगळ्यांनी एकदम भरारी मारायची, म्हणजे आपण हे जाळं पायात घेऊन जाऊ. त्या पक्षाने सर्वांनी मान्य केलं आणि 1 2 3 म्हटल्याबरोबर ते जाळं उपटलं गेलं आणि आकाशमार्गे सगळे पक्षी धावायला लागले. पारधी खालून पळतोय, पक्षी वरून धावताय. अंगाला पारद्याचा घाम फुटलेला होता. समोरून एक मनुष्य येत होता आणि त्याने विचारलं, का रे एवढा घाम येईपर्यंत पळतोस, कोणी मागं लागलं का तुझ्या? म्हणे नाही. मग का पळतो? तो पक्ष्यांचा थवा आहे ना, तो पक्षी पकडण्याकरता पळतोय. वेडायस, तो पायानं चालला, ते आकाश मार्गे चालले, ते कशी तुला सापडतील? त्याने सांगितलं, मला खात्री आहे काही काळानंतर त्यांच्या दिशा बदलतील. कोणाला वाटेल पूर्वेकडे जावं, कोणाला वाटेल पश्चिमेकडे जावं, कोणाला वाटेल उत्तरेकडे, कोणाला वाटेल दक्षिणेकडे. जेव्हा त्यांच्या दिशा बदलतील तेव्हा सगळे खाली पडतील आणि सगळ्यांना गोळा करून घेऊन जाणार आहे. संघटनेचे विचार जर बदलले ती संघटना नष्ट होत असते. तुकोबारा म्हणतात, आमची संघटना आहे आणि ही संघटना अलौकिक संघटना आहे. आम्हा भाविकांची जाती एकविधजी श्रीपती, अलंकार युक्ते येथे सरोषकेशिना. आम्ही कोण आहोत की ज्यांच्यात आमच्यात भाव प्रधानता आहे. धन्य भावशील, धन्य भावशील, धन्य भावशील, धन्य
भावची ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, तुझी प्रतिमेचे देव, तुझी प्रतिमेचे देव, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, तुझी प्रतिमेचे देव, तुझी प्रतिमेचे देव, धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ, 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 ज्याचे हृदय निर्मळ. भावप्रधानता निर्मळ हृदयामध्ये नांदत असते आणि बुद्धीमध्ये सूक्ष्म विचार नांदतात. बुद्धी जशी तीव्र पाहिजे त्याही पेक्षा हृदय पवित्र पाहिजे. भक्तीच्या क्षेत्रामध्ये बुद्धीही पेक्षा पवित्र हृदयाचं काम आहे. पवित्र हृदय म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये भावप्रधानता आहे. कशी असते भावप्रधानता? आपल्या देशामध्ये रहिमन प्रभू नावाचे भक्त होऊन गेले. रस्त्याने चालले होते. जाता जाता एक देखणा मुलगा समोरून येत होता. जवळ गेले, त्याला मिठी मारली, खाली बसले. मुलाला सोडेनात. मुलगा रडू लागला. रस्त्यावरची माणसं विचारू लागली, महाराज मुलगा रडतोय आणि तुम्ही त्याला मिठी मारून बसलात, का मारली मिठी? रहिमन प्रभू म्हणतात, मिठी मारण्याचं एकच कारण आहे, माझ्या मनात असा भाव निर्माण झाला, हा मुलगा जर इतका सुंदर आहे, याला सौंदर्य देणारा माझा भगवान किती सुंदर असेल. पाहतात मुलगा आणि भाव कोणाचे? परमात्म्याचे. त्याला भावप्रधानता म्हणतात. सर्वसामान्य माणसाला आपल्या बुद्धीला तीव्र करण्याची इच्छा असते, बुद्धी तीव्र करावी, पण हृदयाला मात्र पवित्र करावं. हृदयाला पवित्र करण्याकरता भगवंताच्या सेवेनेच हृदय पवित्र होत असतं. म्हणून भावाने भाव वाढतो. मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती, वेगना सोडवणे काळा हाती विनंती माझी परिसावी हे. ज्यांचं हृदय निर्मळ आहे अशा निर्मळ हृदयामध्ये भावप्रधानता असते. तुकोबार म्हणतात, ती आमची संघटना आहे. म्हणून ऐसे कळले आम्हा एक एक कळालं. ज्ञानाचे विषय दोन आहेत, पराविद्या आणि अपराविद्या. प्रपंचामध्ये जे काही अनेक विद्या आहेत त्याचं नाव आहे अपरा. परायया तद अक्षरम अधिगम्यते. ज्याच्यामुळे परमात्मा प्राप्त होतो तो ज्ञानाला पराज्ञान म्हणतात. पण ते पराज्ञान एक आहे. ज्ञानोबारांनी खूप दृष्टांत दिलेले. मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे, एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या पिसाऱ्यावर खूप डोळे आहेत, पण पाहण्याचे दोन डोळे जर नसतील तर बाकीचे डोळे काम करतात का? रामकृष्ण परमहंसांनी एक दृष्टांत दिलाय. एकदा समुद्र विहार करण्याकरता एक डॉक्टर, एक वकील, एक इंजिनियर, एक कलेक्टर नावेमध्ये बसून समुद्र विहार करण्याकरता निघाले. 1.5-2 किलोमीटर समुद्रामध्ये नाव गेली आणि इतक्यामध्ये डॉक्टर साहेबांनी त्या नावाड्याला विचारलं, बाळा तुला आरोग्यशास्त्र कळतं का? तो म्हटला, कुठलं कळतं, जन्माला आल्यापासून नावच हाकतोय, तुझा जन्म फुकट. शेरा मारला. वकिलाने विचारलं, तुला काही पिनल कोडचं ज्ञान आहे का? मला काय माहितीये, काहीच कायदा माहित नाही, तुझा जन्म फुकट. इंजिनियरने विचारलं, एक चौरस फुटा करता सध्याच्या काळामध्ये किती खडी लागते, तुला कळतं का? ना, अजिबात कळत नाही, तुझा जन्म फुकट. सगळ्यांनी त्याच्या जीवनावर शेरा मारला, तुझा जन्म फुकट, तुझा जन्म फुकट. बघता बघता नाव ती 2 किलोमीटर समुद्रामध्ये गेली होती. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि मग नावाड्याने विचारलं, डॉक्टर साहेब पोहता येते का? वकिलाला विचारलं, पोहता येते का?
सगळ्यांनी सांगितलं बाबा आम्हाला कोणालाच पोहता येत नाही, हे लक्षात ठेवा. सोसाट्याचा वारा सुटलाय, नाव बुडणार आणि तुम्ही बुडणार. तुमचा जन्म आत्ताच फुकट. माझा जन्म जाईल तेव्हा जाईल, पण आता मात्र तुमचा जन्म फुकट. त्या काळात जसं पोहणं अत्यंत आवश्यक आहे, तसं जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या एक भावना धारण करणं सर्वात महत्वाचं आहे. छोटासा प्रसंग अजून पुन्हा जाऊन पुढे जाईन. एकदा एक वानर आणि एक कोल्हा दोघांची झाली भेट. गोष्टीतलं वानरही बोलतो आणि गोष्टीतला कोल्हाही बोलतो. त्या कोल्याने वानराला विचारलं, वानरा, कदाचित आपल्या अंगावर एखादा वाघ खाण्याकरता येत असेल तर त्याच्या तावडीतून निसटण्याकरता तुला किती युक्ती येतात? वानराने सांगितलं, आपल्याला एकच युक्ती येते. उंच झाड बघायचं, शेंड्यावर जाऊन बसायचं, वाघ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खाली उतरायचं नाही, एवढंच कळत. कोल्याने सांगितलं, तुझा जन्म फुकट. मला विचार किती युक्ती येतात. असं आहे महाराज, कुठलाही ज्ञानी मनुष्य असू द्या, दुसऱ्याला कमी लेखण्याकरता त्याने आपल्या ज्ञानाचा वापर करू नये. जर दुसऱ्याला कमी लेखण्याचा जर वापर केला तर त्याच्यासारखं पाप नाही. कोणालाही कमी लेखू नये. कोला कमी लेखत होता. मला विचार किती माझ्याकडे युक्ती येते, म्हणजे किती युक्ती येतात तुम्हाला? कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 150. दोघांचं बोलणं चाललं होतं. एका वाघाची डरकाळी फुटलीच. वानराने विचार केला की आपल्याला एकच युक्ती येते, याच्या नादी लागून चालत नाही. पटकन उंच झाड पाहिलं, शेंड्यावर जाऊन बसलं. कोल घमेंडीमध्ये गेलं. आपल्याला काय कमी युक्ती येतात काय? वाघ डरकळी फोडत जवळीत होता आणि कोल विचार करत होतं, 54वी युक्ती करू का 45वी करू, 72वी करू का 27वी करू? आकडे मोडत बसलं. वाघ आला आणि कोल्याला खाऊन मोकळा झाला. कोण चांगला? ज्याला एकच कळलं तो चांगला, का ज्याला अनेक कळलं तो चांगला? तसंच आहे परमार्थाच्या दृष्टिकोनातून. काही जाणू नये एक पांडुरंगाविन, पाविजेल शीन सदेहाने. याकरता तुकोबारे म्हणतात, ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. आम्ही नामधारक झालो. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला नामधारक झालो ही पदवी स्वतःला लावून घेतात. त्याचा आनंद आहे त्याला. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, ते जेव्हा एखादं पत्र लिहायचे आणि पत्र लिहिल्यानंतर पत्राच्या शेवटी पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह जोग अशी सही करायची. मी पंढरीचा वारकरी आहे याचा त्यांना अभिमान असायचा. अलीकडच्या काळात बऱ्याच उपाध्या लागलेल्या आहेत. आता इथल्या पत्रिकेमध्ये दिसले नाहीत मला, पण काही ठिकाणी अशा काही पदवी असतात. विनोदाचा बादशहा, विनोद सम्राट, या पदव्या खऱ्या अर्थानं वारकऱ्यातल्या नव्हत्या. म्हणतात भाऊ पूर्वी तमाशामध्ये होत्या ह्या पदव्या, त्या आपल्यात घुसल्यात आता. पदव्या काय? खरी पदवी ती मी भगवंताचा नामचिंतक आहे, सगळ्यात मोठी पदवी आहे. जगद्गुरु तुकोबारा तीच म्हणतात, झालो नामाचे धारक. आम्ही नामधारक झालो. आणि या नामधारकामध्ये एक विशेष आहे. काय विशेष आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 तपाचे सायास न लगे घ्यावा वनवास न लगे हा शब्द दोन्हीकडे लावायचा तपाचे सायास न लगे वनवास घ्यावा न लगे दोन्ही करावं लागत नाही साधनेमध्ये तप एक महत्वाचं साधन सांगितलं जातं योग शास्त्रामध्ये तप करण्याची प्रेरणा आहे कशाला म्हणतात तप मनसश्चेंद्रियानाम एकाग्रम परमम तपहा मन आणि इंद्रिये यांची एकाग्रता हे तपाचं लक्षण आहे श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे तप सांगितले कायिक तप वाचिक तप आणि मानसिक तप कायिक तप शरीराने तप करणं याचं नाव आहे कायिक तप तपामध्ये निरोध असतो मोठा प्रसंग सांगून जातो एक महाभारतातला धृतराष्ट्राचं लग्न आणि बोहल्यावर चढत असताना त्याची वधू जी गांधारी तिला समजलं की आपला पती जन्मांध आहे दोन्ही डोळ्याने दिसत नाही त्याला मनामध्ये विचार केला आपला पती जर जग पाहू शकत नाही तर आपल्या तरी जग पाहून करायचंय काय बोहल्यावर असतानाच डोळ्याला पट्टी बांधून घेतली उघडली नाही मुलं झाली त्या मुलांनी पांडवांचं राज्य हिरवून घेतलं शेवटी द्युतकर्म खेळायला बोलवलं द्युतकर्म म्हणजे जुगार वास्तविक पांडव हे भगवत भक्त आणि भगवत भक्त असताना भक्तांनी जुगार कशी खेळावी काही माणसं प्रश्न करतात वारकरी आहे आणि त्याने मटक्याचा नंबर लावावा किंवा लॉटरीचं तिकीट काढावं संभावित जुगार आहे ती पांडव जुगार खेळण्याकरता कसे काय गेले त्याचं एक कारण आहे क्षात्र धर्मामध्ये एक धर्म असा आहे शत्रूने आव्हान केल्यानंतर त्याला समोर जावं माघारी फिरू नये याचा करता क्षात्र धर्म पाळण्याकरता पांडव पुढे गेले द्युतकर्माने शकुनी मामाने फसवलं गेलं राज्य हरण करून घेतलं 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ठरला शेवटी वनवासही संपला अज्ञातवास संपला भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाकडे गेले जात असताना द्रौपदी मातेने आपले मोकळे केस दाखवले भगवान उत्तरेकडे पद येते जो जात होत जाओ इनको देख जाना इनको न भूल जाना हातामध्ये केस घेतले मोकळेले कृष्णा अरे तू जातोयस मग लक्षात ठेव याला विसरू नकोस याला पाहून जा त्याचं कारण असं होतं भर सभेमध्ये दुर्योधनाने जेव्हा द्रौपदी मातेला दुःशासनाने खिचून आणलं होतं आणि स्वतःची मांडी दाखवली की मांडीवर बस तेव्हा द्रौपदी मातेने प्रतिज्ञा केली होती दुष्टा तुझ्या मांडीच्या रक्तात केस बुडवीन तेव्हा वेणी घालीन अशी प्रतिज्ञा केलेली होती इनको बिदेख जाना भगवंताने शिष्टाई केली उपयोग झाला नाही युद्ध ठरलं प्रथमतः सेनापती भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण आणि बघता बघता पाळी आली दुर्योधनावर भीती वाटू लागली महाराजांची एवढे मोठे मोठे मेले आपण काय होणार पण आपण वज्रदेही बनलं पाहिजे कोणाला विचारावं वज्रदेही कोणीतरी सांगितलं की धर्मराजाला जा विचार की मी वज्रदेही कसा होईल दुर्योधन धर्मराजाकडे गेला काय कौतुक आहे महाराज ज्यांच्या पुढे जीवांशी युद्ध करायचंय पण दुर्योधनाचा विश्वास की धर्मराज मला वज्रदेही बनण्याचा उपाय नक्की सांगेल एवढा मोठा प्रचंड विश्वास आहे आपल्या भारतीयांची संस्कृती जर विचार करत गेलो तर किती सुंदर आणि किती खोल आहे त्याचं एक कारण आहे महाराज धर्मराज हे खोटे बोलणारे नव्हते दुसरी गोष्ट कौरव हे पांडवांचं वैर करत होते आणि पांडव हे कौरवांचा विरोध करत होते वैर वेगळं
आणि विरोध वेगळा. स्वार्था करता असतं ते वैर आणि तत्वा करता असतो तो विरोध. पांडव विरोध करत होते. दुर्योधनाला धर्मा, अरे गुरुजीने पाठवले तुझ्याकडे, मी वज्रदेही बनण्याचा उपाय तुला माहिती आहे, तू सांग बरं. धर्मराजाने सांगितलं, अरे तुझ्या घरीचे उपाय. तुझ्या आईनं लग्नातच डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि तिनेच का ती पट्टी सोडली, तुझ्या उघड्या देहाला तिनं का पाहिलं की तू वज्रदेही बनणार आहेस. उपाय पटला महाराज. आईला निरोप कळवला, आई तुझ्याकडे मी नागवा येणार आहे आणि धर्मराजानं सांगितलं की तू जर माझ्या नागव्या अंगाला पाहिलं तर माझा देह वज्रदेही बनणार आहे, मला कोणी मारू शकणार नाही. आईने सांगितलं, बाळ माझ्या पाहण्याने तू जर वज्रदेही म्हणत असेल तर जरूर ये. वेळ ठरली. दुर्योधनाने आपल्या महालापासून गांधारी मातेच्या महालापर्यंत कडेकोट बंदोबस्त केला, कोणी मध्ये येऊ नये. स्वतःच्या महालात कपडे उतरले, नागवा झाला. चालला जाता जाता रस्त्यातच एक 12-14 वर्षाचा मुलगा कसा अचानक आला कोणास ठाऊक. राम राम दुर्योधन महाराज. कुठे निघाला तसं नागवं? म्हणे वज्रदेही बनण्याकरता. कोणी सांगितलं? धर्मराजाने सांगितलं. धर्मराज भोळा, अरे एवढं मोठं झाल्यानंतर आई पुढे नागवं जाणं पाप आहे, पाप. तुला कळतं का? मग आता काय करू? परत जाऊ? नको परत जाऊ, जा. पण एक काम कर, माझ्या हातामध्ये फुलाच्या माळा आहेत, फुकट देतो तुला. आणि त्या मुलाचं नाव होतं किसन माळी. रूप बदलली पण नाव कधी बदललं नाही. फुकटच्या माळा घेतल्या, कमरेला बांधल्या, लज्जास्थान झाकलं आणि आईला सांगितलं, आई आलोय मी, उघड डोळे. आईनं डोळ्याची पट्टी सोडली, पायापासून तो डोक्यापर्यंत पाहिलं आणि पुन्हा पट्टी बांधल्यानंतर विचारलं, बाळ कमरेला फुलाच्या माळा कशाला बांधल्यास? आई मी नाही बांधल्या, किसन माळी भेटला आणि त्याने फुलाच्या माळा बांधायला दिल्या म्हणून बांधल्या. बाळा, अरे त्याच्या मनात आल्यानंतर कोण तुला वाचवणार आहे? जिथे तुझ्या माळा आहेत तिथं तू कच्चा आहेस आणि तिथे तू मरणार आहेस. पुढे तेच झालं. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, केळका मदन तो केवळ पंचानन. सांगण्यात येते तसा कायिक तप आहे, वाचिक तप. वाचिक तपामध्ये वाचेचा निग्रह करून मौनम सर्वार्थ साधनम, वाचेचे दोष मना येऊ न देणे. आटू वेगू विज्ञान आशा शंका प्रतारण हे संन्यसिले अवगुण जया वाचा, असं वाचेचा निरोध केल्यानंतर त्या वाचेमध्ये शक्ती येत असते. आणि दुसरं मानसिक तप आहे. मनाने दुसऱ्याचं वाईट कधी आणू नये असं मनात पथ्य असलं की त्याचं नाव आहे मानसिक तप. पण हे करत असताना कठीण आहे. तप करण्याकरता कुठेतरी वनामध्ये जाण्याची गरज आहे, आपला परिवार सोडण्याची गरज आहे. पण तुकोबारा म्हणतात, आम्ही ज्या नामाचं आश्रय केलेला आहे ना, त्याच्याकरता तपाचे सायास न लगे घ्यावा वनवास. कुठे वनामध्ये जाण्याची गरजच नाही. ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. असं जे आम्ही नामचिंतन करतो ना, त्याच्यामध्ये कर्म नष्ट होतं नव्हे. सर्वसामान्य माणसाला जी सर्वात मोठी भीती आहे, ज्या काळाची भीती आहे, तो काळ सुद्धा या बाबतीमध्ये कमी शक्तीचा होतो अभंगाच्या शेवटच्या जनासाठी. तुका म्हणे कळले आम्हा एक,
ऐसे कळले आम्हा एक चालो नामच धारक जालो नामच धारक धैलो नामच धारक धैलो नामच धारक जालो नामाच धारक नामाच नामाच धारक जालो नामाच धारक जालो नामाचे धारक 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 धारो नामाचे धारक नामाचे धारक जालो धारक जालो नामाचे धारक जालो नामा हे धारक जालो नामा ते धारक ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक तुका म्हणे येणे कळे काळ हे ठेंगणे. ठेंगणे त्याला म्हणतात ज्याची शक्ती कमी आहे त्याला ठेंगणं म्हणतात. भगवंताच्या नामाच्या पुढे कळे काळाची शक्ती कमी पडते, तो अधिक अशा प्रकारचा बळ करू शकत नाही. कळे काळावरी घातली कास एक एकाहुनी बळीरे याची दोन भाव आहेत. आपली वेळ संपत आलेली आहे, थोडक्यात सांगेन. कळी काळ, कली म्हणजे कलियुग, कलियुगाचा जो काळ आहे त्याचं नाव आहे कलिकाल. कलियुगाचा काळ जो आहे तो माणसाच्या मनावर बदल करणार आहे, परिवर्तन करणार आहे. काळाकाळामध्ये फरक आहे. कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम तर कलौ तद्धरी कीर्तना. भागवतामध्ये वर्णन आहे. कलोर दोष निधी राजन. कलियुग हा दोषाचा साठा आहे. एक इतिहास आहे. ज्या काळात कलियुगाला सुरुवात झाली नव्हती तर थोडं पूर्व काळात राजा धर्माला दिल्लीच्या तख्तवर बसवलेलं होतं, राज्य मिळालं होतं पांडवांना. आणि प्रसंग असा झाला की हस्तिनापूरमध्ये एकाला अडचण पडली म्हणून त्यांनी जागा विक्री काढली, एकाने जागा विकत घेतली.
जागा विकत घेणाऱ्याने जागा बांधकाम करण्याकरता पाया खोदायला सुरुवात केली. तो पायामध्ये सोन्याच्या मोहराची हांडी लागली. त्याने ते हांडे उचलले, ज्याच्याकडनं जागा घेतली होती त्याच्या घरी नेले. ही सोन्याची हांडी तुमची आहेत, तुम्ही ठेवून घ्या. तो जागा विकणारा म्हणू लागला, आता माझा हक्क त्या हांड्यावर राहिला नाही. मी जागा विकली आहे. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असतं, तदंग भूत वस्तूसह. त्याच्यामुळे हांड्यावर हक्क माझा नाही, हांड्यावर हक्क तुझा आहे. तो म्हटला माझा नाही, मी फक्त जागा घेतलीये, हांडे कशाला घेतलेत? चला म्हटलं आता धर्मराजाकडे. दोघं गेले भांडत. धर्मराजाला सांगितलं, जागा विकणारा म्हणतो माझा हक्क राहिला नाही, जागा घेणारा म्हणतो मी हांडे घेतले नाहीत. धर्मराजाने सांगितलं मग त्या राजकोषामध्ये ठेवून द्या. बेवारस धन राजकोषामध्ये जमा करावं लागतं, द्या ठेवून. पुढे हा बांधकाम करत चालला. बांधकाम करता करता जवळचा पैसा कमी पडायला लागला. म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना, लग्न बघावं करून आणि घर बघावं बांधून. मनामध्ये विचार आला, आपल्या विकत घेतलेल्या जागेमध्ये तदंगभूत वस्तूसह असा शब्द असताना सुद्धा आपल्याला कुठून वैराग्याचा आवाला कुणास ठाऊक ती हांडे तिकडे घर त्या जागा मालकाकडे नेण्याचा आपण प्रयत्न केला, पण त्याने घेतले नाहीत. धर्मराजाने राजकोषामध्ये ठेवून दिले. आपण त्याला विनंती करू आणि ते सोन्याचे मोहऱ्याचे हांडे आपण घेऊन येऊ. हे जागा घेणाऱ्याला वाटलं. जागा विकणाऱ्याला सुद्धा प्रपंचात अडचणी पडू लागल्या. काय करू जी दातारा, काही न पुरे संसारा. प्रत्येकाच्या संसारामध्ये कमी पडतच असत. आपल्याला कोणा आवाला कोणास ठाऊक आपल्या पूर्वजांनी पुरलेले हांडे आणि विनाकारण आपण वैराग्य धारण केलं, ते जर त्यावेळेला घेतले असते तर अडचण पडली नसती. चला राजा धर्माकडे जाऊन घेऊन येऊ. दोघे दोन रस्त्याने आले. धर्मराजा पुढे भांडण करायला लागले, राजा माझा हक्क आहे, राजा माझा हक्क आहे. धर्मराज विचार करू लागले, एक काळ असा होता दोघे माझे हांडे नाहीत म्हणून भांडत होते, आणि आता दोघे हांडे माझेत म्हणून भांडतात. नक्की कलियुगाला सुरुवात झाली. काळाचा महिमा आहे. कालाच्या प्रमाणे काळाच सारखी वाहती नक्षत्रे. काळाचे परिणाम माणसाच्या मनावर होतात. कली पापाची हे मूर्ती तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे. अत्यंत दोष अशा प्रकारचा काळ आहे. पण त्या काळाची मात्र नामधारकावर चालत नाही. तुका म्हणे येणे कळे काळ हे ठेंगणे. आणि दुसरा अर्थ असा आहे की काळाची सत्ता नामधारकावर चालत नाही, हा दुसरा अर्थ आहे. कदाचित काळाला बाजूला जर करायचं असेल तर आपल्या वेदामध्ये एक मंत्र आहे, त्याला महामृत्युंजय मंत्र म्हणतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात. मंत्राला सिद्ध करावं लागतं, दशांश हवन करावं लागतं, दशांश तर्पण करावं लागतं. मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढा रोज जप करावा लागतो, तो मंत्र काम करतो. तेव्हा काळाला बाजूला सारण्याकरता हा एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय, मेले माणूस जित उठवील. वेळ काळा ते ग्रासी लगा, कैसा वासुदेव बोलतो बोल. किती भगवंताच्या नामचिंतनामध्ये सामर्थ्य आहे की मेलेली माणसं सुद्धा जिवंत होऊ शकतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बराचसा मोठा इतिहास आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय शुद्धीपत्राच्या प्रवासात असताना एक महिला कपाळावर मळवट भरलेला होता, हिरवं पातळ नेसलेली, हातामध्ये हिरव्या बांगड्या. पुढे प्रेत यात्रा चालली होती, तिचा पती गेला होता आणि मागे सहगमन अर्थात सती जाण्याकरता निघाली होती. आपल्या देशामध्ये पूर्वीच्या काळात सती जाण्याची प्रथा होती. राजा रामदेव राय याने ती मात्र बंद केली. तेव्हापासून आता ती नाही. पती गेल्यानंतर त्याच्याबरोबर सती जाणं किंवा जोहार जाणं. क्षत्रिय जर युद्धामध्ये मेले तर आपल्या पतीचा जोडा आपल्या छातीशी घ्यायचा आणि त्या सरणामध्ये उडी टाकायची, याला जोहार जाणं म्हणतात. अशी पद्धती होती. तेव्हा सती जाण्याकरता निघाली. हे संत मंडळी चालली. जाता जाता दर्शन घ्यावून ज्ञानोबाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून सहज शब्द पडले, सौभाग्यवती भव. विचारलं, महाराज माझ्या पतीचं प्रेतचं पुढे चाललंय आणि तुम्ही सौभाग्यवती म्हणता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ते थांबवा, उतरायला लावा. उतरवलं. काय नाव यांचं? यांचं नाव सच्चिदानंद. सच्चिदानंद आणि मृत्यू
सच्चिदानंद म्हणून हाक मारल्यानंतर मेले माणूस जिथं उठवील. ही शक्ती ज्ञानोबाऱ्यांची तुकोबाऱ्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. अत्यंत अर्वाचीन काळात वैकुंठवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे परमशिष्य वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज त्यांच्या जीवन चरित्रामध्ये त्यांनी आयुष्यामध्ये मेलेली 2 माणसं परत जिवंत केल्याचा इतिहास आहे. निनगुरला भानुदास कासार नावाचा मुलगा 7 वर्षाचा प्लेगाच्या साथीत मेला. गार खोदून तयार होती. पण आईनं प्रेत मांडीवर घेऊन रडायला लागली. स्वामी आल्याशिवाय हात लावल्याशिवाय मी हात लावू देणार नाही असा हट्ट धरला. स्वामी महाराजांना बोलवून आणलं. स्वामींनी स्नान घालायला मांडीवर घेऊन हे भानुदास हाक मारल्यानंतर भानुदास जागे झाले, जिवंत झाला. आणि नंतर इतके दिवस जगले की 2 मुलं आणि 2 मुली झाल्या. आता यावर्षी एक मुलगा वैकुंठवाशी झाला. आणि नाशिक जिल्ह्यात घोटी नावाचं गाव, जयराम गुरव नावाची व्यक्ती ज्यांनी स्वामी महाराजांना अधिक मासामध्ये स्वस्त तांदूळ पुरवले आणि दिंडीमध्ये जाण्याकरता तो निघाला होता. स्वामी त्या दिंडीमध्ये जाणार, 1 दिवस उशीर झाला. जयराम गुरु गतप्राण झाले. आपल्या 2 पद्धती असतात, दहन विधी आणि दफन विधी. दफन म्हणजे पुरणे. जयराम गुरुवानांचा दफन विधी झाला. दुसऱ्या दिवशी स्वामी आले आणि विचारलं जयराम कुठे? म्हणजे महाराज मागच्याच मुक्कामावरती गेले. चला माघारी. परत नेलं, उकरायला लावलं, स्नान घालायला लावलं आणि पुन्हा जिवंत केलं. ते जयराम 16 वर्ष जगले. हा इतिहास अत्यंत अलीकडचा आहे. ज्या वैकुंठवाशी गुरुनाम गुरु स्वामी महाराजांची पुण्यतिथी यावर्षी 75 क्रमांकाच्या अर्थात अमृत महोत्सवाची पुण्यतिथी, यामध्ये हे प्रसंग आहेत. सगळ्याच येतं तसा भगवंताच्या नामचिंतनाची ज्यांची खूप मोठी शक्ती प्राप्त झाली त्यामध्ये असे प्रकार आहे. तुका म्हणे येणे कळे काळ हे ठेंगणे, ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. अभंगाचं चिंतन प्राप्त वेळेमध्ये आपल्या पुढे मांडलं. अधिक वेळ घेणार नाही. पेपर हिसकून घेण्यापेक्षा मनाने दिलेला बरा. त्या दृष्टिकोनातून वेळ चिंतन आपल्याला उरकायचंय. अभंगावर जे मी बोललो ते माझ्या स्वतःच्या बुद्धीचं नाही. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांनी आळंदीला 1917 साली वारकरी संस्था स्थापन केली. त्यात 4 वर्ष राहण्याचा योगाला. इथे आमचे बरेच गुरुबंधू असतील, सर्वांची नामं किंवा परिचय होऊ शकत नाही. आमच्या जोग महाराजांचा एवढा विस्तार आहे, एका जन्मात सगळ्याचा परिचय होणं अवघड आहे. इतकं फुले विचिता ते बहारू कळी असे आला. तेव्हा त्या सद्गुरु जोग महाराज संस्थेचा शताब्दी महोत्सव 2 वर्षापूर्वी आळंदीला फार मोठ्या प्रमाणात झाला, ज्याची नोंद लंडनच्या गिनीज बुकमध्ये झाली की आश्चर्य. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही, संस्था मागत नाही, लोक आश्रयावरच अशा प्रकारची संस्था चालते. त्याच सद्गुरु जोग महाराजांचा यावर्षी पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाचा काळ आहे. येणारी 20/2/2019 ते 10/2/2020 हा 1 वर्षाचा काळ सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्ष म्हणून आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेनं जाहीर केलेलं आहे. इच्छा एकच आहे, ज्या महात्म्याने एवढा उपकार केला, मला वाटतंय त्यांनी जर संस्था काढली नसते ते असे मृदंग वाजवू शकले नसते, आपण गायन करू शकलो नसतात, मी अभंगावर 2 शब्द बोलू शकलो नसतो. या ठिकाणी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामानाचे रामरामजी महाराज डोक यांची रामकथा आपण ऐकतात, त्यांनी देखील अशी रामकथा केली नसती. हे सगळे श्रेय आहे सद्गुरु जोग महाराजांना. आणि म्हणून अशा महात्म्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता संस्थेचं मानस आहे, महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 100 अखंड हरिनाम उत्सव व्हावेत अशा प्रकारची इच्छा आहे. तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथी करता उत्सव काही व्हावेत. वारकरी शिक्षण संस्थेच्या उत्सवाकरता 100 उत्सव व्हावेत असा संकल्प केला होता, पण 100 उत्सव करण्याचा संकल्प झाले 300. परभणी जिल्ह्यामध्ये मात्र एकच उत्सव झाला, पिंगळीला. पुन्हा मात्र कुठे झालेला दिसला नाही. तेव्हा कृपया विनंती असं करेन, सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी करता आपण देखील येणाऱ्या 20/2/19 पासून तो 10/2/2020 पर्यंत उत्सव करावेत आणि सद्गुरु जोग महाराजांच्या उपकाराचं स्मरण करावं एवढीच सूचना आपल्या पुढे प्रगट करून झालेली चिंतन सेवा या संत महंतांच्या चरणारविंदी भगवान दत्तात्रयांच्या चरणामध्ये समर्पण करूया.
तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दानेश्वर माऊली दानराज माऊली दानेश्वर माऊली दानराज माऊली शेवट चाल राहिली वाटतं द्यायची असेल तर द्या.